तुझी माझी साथ एक क्षण हो तुझी साथ एक क्षण भास हो श्वास तुझ्यात गुंतरा। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ आपण मोशनवरती बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आपण कपल स्पेशल एडिटिंग केलेला आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। तर तुम्ही आजचा व्हिडिओ कपल स्पेशल किंवा ज्यांचे नवीन लग्न होणार आहेत त्यांच्यासाठी बनवू शकताय। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा। व्हिडिओला प्रत्येकानं लाईक नक्की करायचे आणि चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करायचे। तर मित्रांनो, चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी जे आहे ते आपल्या अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। सिंपली मित्रांनो, जी काय आपली बीटमार्क प्रीसेट आहे आणि शेकी पेक प्रीसेट आहे, ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत अलाइट मोशनमध्ये। आता दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, आता बीटमार्कमध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे, बघू शकताय। सिंपली मित्रांनो, अशा टाईपमध्ये आजचा जो काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे अशा टाईपमध्ये दिलेला आहे। तर व्हिडिओ एकदम इझी झालेला आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला येऊन जायचे। सुरुवातीला आल्याच्या नंतर इथं प्लसवरती टच करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून जे काही तुमचं मटेरियलचं फोल्डर असेल ते तुम्ही इथे ओपन करून घ्यायचे। मटेरियलचं फोल्डर ओपन केल्याच्या नंतर तुमचे जे काही इमेजेस असतील ते तुमच्यासमोर येऊन जातील। सिंपली मित्रांनो, आता जे काही तुमचे इमेजेस असतील ते तुम्हाला ॲड करायचे आहेत। तर सुरुवातीला तुम्ही जो काही इमेज आहे तो तुम्ही एक सिलेक्ट करायचा आहे। इमेज सिलेक्ट केल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा। वर 3 डॉटवरती जाऊन ह्याला फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करायचे आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला थोडासा जसा इमेज आहे तसं तुम्ही मधोमध असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। इमेज बरोबर असं ॲड झाल्याच्या नंतर इमेजच्या साईडला सुरुवातीचा जो काही इमेज आहे त्याच्या साईडला लॉंग प्रेस करायचं आहे आणि ह्याला पूर्णपणे बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे। म्हणजे जिथं आपलं सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरती अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आता इथं आपला जो काही इमेज आहे हा ॲड झाल्याच्या नंतर आता इथं काय मी जे काय बघू शकता, तुम्हाला खालच्या साईडला जे काही 4 ग्रुप दिलेले आहेत हे 4ही ग्रुप तुम्हाला एडिट करायचे आहेत। तर जे काय खालचे 4 ग्रुप आहेत बघू शकता, हे वाले हे 4 ग्रुप तुम्हाला एडिट करायचे आहेत। तर मित्रांनो, आता जो काय पहिल्या नंबरचा म्हणजे हा 3 नंबर ग्रुप नंबर 3 जो आहे ह्यावरती टच करायचं आहे। एकच मिनिट। तर बघू शकता हा जो काही 3 नंबरचा ग्रुप आहे ह्यावरती टच करून घ्यायचे आणि खाली एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचे। आता एडिट ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला 2 लेअर दिसून येतील। त्यातल्या खालच्या लेअरवरती टच करायचे। कलर अँड फिलमध्ये येऊन हे जो काय नाव किंवा नंबर आहे ह्यावरती टच करून घ्यायचे। इथं आल्याच्या नंतर जो काय तुमचा इमेज असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे। इमेज सिलेक्ट करायच्या वरी प्लसवरती टच करून घ्यायचे। तर मित्रांनो, बघू शकता आपला जो काही इमेज आहे ॲड झालेला आहे। इमेज ॲड झाल्याच्या नंतर वरचा जो काही लेअर आहे वरच्या लेअरवरती टच करून कलर अँड फिलमध्ये यायचे। डबल ह्या नंबरवरती टच करून घ्यायचं आहे आणि जो काय आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला तोच तुम्हाला वरी पण तोच इमेज ॲड करून घ्यायचा आहे। इमेज ॲड केल्याच्या नंतर बघू शकता आपला जो काही इमेज आहे पूर्णपणे ॲड होऊन जाईल। इमेज ॲड झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। आता बघू शकता आपली जो काही ग्रुप 1 आहे अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे। तर नंतर समोरचा जो काही ग्रुप आहे त्यावरती टच करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि सिंपली आता जसं आपण जो काही इमेज ॲड केला सेम तशा प्रकारे तुम्हाला हे 4 ग्रुपमध्ये इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी फास्टमध्ये इमेजेस ॲड करतो, तुम्ही इथं बघू शकता। आता आणखीन एक वेळेस तुम्हाला सांगतो आणि नंतर मी फास्टमध्ये इमेजेस ॲड करून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता खालच्या लेअरवरती टच करून घ्यायचं आहे। कलर अँड फिलमध्ये यायचं, नंबरवरती टच करून जो कुठलाही समोरचा इमेज असेल ॲड करून घ्यायचा आहे। इमेज ॲड केल्याच्या नंतर प्लसवरती टच करायचं आहे सिंपली आणि वरच्या लेअरवरती जाऊन कलर अँड फिलमध्ये यायचं, नंबरवरती टच करून जो काही इमेज आपण बॅकग्राऊंड ॲड केला आहे तोच वरी पण ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा टाईपमध्ये हे सर्व ग्रुपमध्ये इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत। आता मित्रांनो, बघू शकता ग्रुपमध्ये इमेज ॲड केल्याच्या नंतर आता 2 नंबरच्या ग्रुपला आपण इमेज ॲड केल्याच्या नंतर जे काही पहिली लेअर होती पहिल्या लेअरची जी काही लेंथ होती पूर्णपणे कमी झालेली आहे। तर समोरच्या बीटपर्यंत त्याची जी काही लेंथ डायरेक्ट ह्या ऑप्शनने वाढवून घ्यायची आहे। तर जर लेंथ कमी झाली तर अशा टाईपमध्ये तुम्ही डायरेक्ट वाढवून घेऊ शकताय। तर अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक जे काही ग्रुप आहेत अशा टाईपमध्ये तुम्हाला एडिट करायचे आहेत। तर मी फास्टमध्ये समोरचे दोन्ही पण ग्रुप एडिट करून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता मी 4 ग्रुपमध्ये जे काही आपले इमेजेस होते पूर्णपणे ॲड करून घेतलेले आहेत। 4 ग्रुपमध्ये इमेजेस ॲड झाल्याच्या नंतर जिथं आपले ग्रुप संपत आहेत म्हणजे 10.4 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। इथं आल्याच्या नंतर प्लसवरती टच करायचे, मीडियामध्ये यायचं आहे आणि जो काही तुमचे इमेजेस असेल ते तुम्हाला आता एक एक करून ॲड करून घ्यायचे स्क्रीनवरती। तर आता जो काही इमेज तुम्ही इमेज सिलेक्ट करायचा आहे, समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे, वर 3 डॉटवरती जाऊन ह्याला फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे।
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ॲड करत जायचे आता शेवटपर्यंत. आणखीन एक तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो, नंतर मी पूर्णपणे ॲड करून घेतो. तर बघू शकता समोरच्या बीटवरती यायचे, प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचे. मीडियाच्या ऑप्शनमध्ये आल्याच्या नंतर जो कुठलाही समोरचा इमेज असेल इमेज ॲड करून घ्यायचा आहे. समोरच्या बीटवरती यायचा ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे वाढून घ्यायचा आहे आणि वर 3 डॉटवरती जाऊन ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस ॲड करत जायचे शेवटपर्यंत. तर मी फास्टमध्ये इमेजेस ॲड करून घेतो, नंतर दाखवतो. तर मित्रांनो आता बघू शकता मी शेवटपर्यंत जे काय आपले इमेजेस होते पूर्णपणे ॲड करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे. इमेजेस ॲड झाल्याच्या नंतर आता बघू शकताय तुम्हाला आता इथं मी सुरुवातीला जे काय 3 लेअर ॲड करून दिलेले आहेत बघू शकता. ह्या 2 ग्रुप 1 ग्रुप 2 आणि जी काय लोगोची लेअर आहे आणि एक तुम्हाला ही एक लेअर दिलेली आहे म्हणजे शॅडोची. ह्या 4 जे काय लेअर आहेत त्या 4 लेअर तुम्हाला एक एक करून वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे आहेत. तर इमेज जी काय ग्रुप आहे त्या ग्रुपच्या साईडला लॉंग प्रेस करायचे आणि वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचे. तर सगळ्यात वरी तुम्हाला एक एक करून सर्व ग्रुप जे आहेत ते अशा प्रकारे वरच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचे. तर हे जे काय 4 लेअर आहे 4 लेअर तुम्ही वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे आहेत आणि जी काय लोगोची लेअर आहे तिला पण वरच्या साईडला ॲड करून घ्यायचं आहे. सर 4 लेअर वरच्या साईडला ॲड केल्याच्या नंतर अशा टाईपमध्ये 4 लेअर दिसून येतील. नंतर मित्रांनो आता तुम्हाला ह्याच्यामध्ये ही जी काय 2 नंबर ग्रुप नंबर 2 जे आहे हे तुम्हाला इथे हाईट दिसत असेल त्याला सिंपली तुम्हाला अनहाईड करायचे. अनहाईड केल्याच्या नंतर अशा टाईपमध्ये हा जो काही इंक इफेक्ट आहे अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे. तर सिंपली ह्याला अनहाईड करून घ्यायचे. अनहाईड केल्याच्या नंतर आता जी काय आपली लोगोची लेअर आहे त्या लोगोच्या लेअरवरती टच करून घ्यायचं. एडिट टेक्स्टवरती जाऊन जो काही तुमचं नाव वगैरे असेल तुम्ही इथे चेंज करून घेऊ शकताय. तर तुम्हाला जे काही चेंज करायचं तुम्ही इथे चेंज करून घेऊ शकताय. तर मित्रांनो आता लोगो जो आपला ॲड झाल्याच्या नंतर लोगो ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला याचे बरोबर तर 19.25 सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचे. इथं आल्याच्या नंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये येऊन जायचे. मीडियामध्ये आल्याच्या नंतर मी तुम्हाला 2 PNG क्रिएट करून दिलेले आहेत, एक साथीदार आणि दुसरी एक बायको म्हणून अशा टाईपमध्ये 2 PNG क्रिएट केलेले आहेत. त्यातलं तुम्ही कोणताही एक इमेज तुम्ही इथे यूज करू शकताय. तर मित्रांनो जो काय आपण इथं हा जो काही इमेज आपण इथे यूज करूया. आता हा इमेज ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी काय लेंथ शेवटपर्यंत आधी वाढून घ्यायची आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन जसं आहे तसं तुम्ही ह्याला बॅकग्राऊंड म्हणजे खालच्या साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. जिथं आपला शॅडो दिलेला आहे त्या शॅडोवरती अशा टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो अशा टाईपमध्ये आपला जो काही PNG बरोबर असा ॲड होऊन जाईल. ॲड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त आता इफेक्ट ॲड करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून घ्यायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे 3 डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जो काय पहिल्या नंबरचा इमेज आहे त्या पहिल्या नंबरच्या तुम्हाला इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इथं पेस्ट केल्याच्या नंतर हा इफेक्ट तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल. नंतर समोरचे जे काही 4 ग्रुप आहेत हे 4 ग्रुप सोडून द्यायचे. त्यानंतर जे काय आपले 4 इमेजेस आहेत त्या 4 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी सांगतो बघू शकता 10.4 सेकंदापासून जे काही समोरचे 4 इमेजेस आहेत त्या 4 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर 2 नंबर आणि हा जो काही 3 आहे 3 आणि समोरचा 4 ह्या टोटल 4 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि सुरुवातीचा एक 5 म्हणजे टोटल 5 इमेजेस आहेत. तर सर्व 4-5 इमेजला आपलं जर काय इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथून डबल बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय 2 नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे, व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर यात तुम्हाला जिथं डबल बीट लागते तिथे येऊन जायचं आहे. आता बघू शकता 19.25 सेकंदापाशी तुम्हाला डबल बीट लागून येईल. आता डबल बीट जिथं तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता 19.25 सेकंदापाशी आपली डबल चालू होतीये. तिथे तुम्हाला त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. नंतर मधला जो काही एक इमेज आहे तो तुम्हाला सोडून द्यायचा आहे. तर समोरचा एक इमेज सोडून त्याच्यानंतर तुम्हाला डबल बीट बघायला भेटून येईल. त्या इमेजला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे एकाड एक इमेजला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही आता हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ शकता एकाड एक इमेजला. तर मी फास्टमध्ये इमेजला इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता शेवटपर्यंत आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. नंतर आता डबल बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय 3 नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचं, व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे. आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जे काय आपले शेवटचे आता जे काही 4 इमेजेस राहिले असतील ते सिंगलमध्ये आपण डबल बीटच्या नंतर जे सोडलेले आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे बघू शकता 21.3 सेकंदापासून जे काही एकाड एक इमेज राहिलेले आहेत त्या सर्व इमेजला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा शेवटपर्यंत. तर बघू शकता इथं आपण पेस्ट केलेलं आहे. नंतर एक सोडून त्या समोरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर एक सोडायचा त्याच्या समोरचा जो काही इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. आता शेवटचा जो काही राहिला आहे त्याला पण पेस्ट करून घ्यायचा आहे. तर सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता बघू शकता सर्व इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे. व्हिडिओ बघू शकता मित्रांनो ओके म्हणजे असा बनवून रेडी झालेलाच आहे. तर आता व्हिडिओ आपला जो काय आहे बनवून रेडी झालेलाच आहे. सिंपली मित्रांनो
वरती तुम्हाला शेअरवरती टच करायचं आहे आणि व्हिडिओ रेझोल्यूशन 1080p ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर भेटूया नवीन अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.